हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमचा जो काही 7th चॅप्टर आहे ज्याला आपण मागच्या पार्ट मध्ये सुरुवात केलेली ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. दॅट इज आवर 7th चॅप्टर. ओके, तर त्या चॅप्टरचा जो काही सेकंड पार्ट आहे त्याला सुरुवात करतोय आणि यापूर्वीच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय पाहिलं हे थोडंसं रिवाइज करूया. तर फर्स्ट पार्ट मध्ये आपण सुरुवातीला समजून घेतलं व्हॉट इज मीन बाय मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर आपण समजून घेतलं की मायक्रोबायोलॉजीचे दोन ब्रांचेस असतात, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर मग त्याचे जे काही इंटेन्शन्स होते, त्यांचे जे काही मेन हेतू होते ते लक्षात घेतले आणि मग आपण या मायक्रोबायोलॉजीचा यूज करून आपण काय काय बनवू शकतो त्यामध्ये फर्स्टली आपण डेअरी प्रोडक्ट्स पाहिले, त्यामध्ये बटर असेल, चीज असेल किंवा मग योगार्ट आहे. तर असे प्रोडक्ट्स कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण वापरून बनवू शकतो किंवा त्याचे इंडस्ट्रियल बेनिफिट काय आहे, कशा पद्धतीने त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस केल्या जातात हे आपण पहिल्या पार्ट मध्ये समजून घेतलेलं. आजच्या भागामध्ये आता जो काही आपला सेकंड पार्ट आहे तर त्यामध्ये रिमेनिंग जो काही पोर्शन असेल तो आपण थोडं थोडं समजून घेत जाऊया. ओके, सुरुवातीला प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे समजून घ्या. आता प्रोबायोटिक्स काही समजतं काय नावावरून आपल्याला? तर प्रो प्रो म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ह टाईपचं आपण ज्याला म्हणतो बायोटिक्स म्हणजे काहीतरी खूप वेगळं असं असणार आहे किंवा ज्याच्यामध्ये जैव आहे किंवा ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील असं काहीतरी. मग बघा, आपल्या एलिमेंटरी कॅनाल मध्ये आपली जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आता मी तुम्हाला एक रफ फिगर दाखवते. समजा इथे आपला माउथ आहे, इथून बक्कल कॅव्हिटी, परत इथून एसोफेगस, मग परत हे पुढे कंटिन्यू अशा पद्धतीची आपली एलिमेंटरी कॅनल असेल. इथे स्टमक आहे, पुन्हा स्टमकच्या खालच्या बाजूला इथे लार्ज इंटेस्टाईन आहे थोडक्यात. ओके, आणि इथे याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन आहे. मग यामध्ये या ठिकाणी इथे स्टमकच्या खाली या गट मध्ये म्हणजे लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपल्याला बरेचसे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये राहत असतात. आणि जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांचं काम काय, तर डायजेशनसाठी मदत करणं, डायजेशनसाठी हेल्प करणं आहे. मग आता these are also milk products but contain active bacteria. For example, lactobacillus, acidophilus, lactobacillus casei, bifidobacterium bifidum, etc. तर हे जो काही प्रोबायोटिक्स आहेत तर ते सुद्धा एक प्रकारचं मिल्क प्रोडक्ट आहे. ज्या पद्धतीने बटर आहे, घी आहे किंवा मग चीज आहे, तर तशाच पद्धतीचं एक मिल्क प्रोडक्ट, दुधाचं प्रोडक्ट आहे. फक्त यामध्ये फरक असाच आहे की या प्रोडक्ट्स मध्ये काय असतात, ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. ऍक्टिव्ह बॅक्टेरिया म्हणजे जिवंत बॅक्टेरिया असतात, पण ते बॅक्टेरिया आपल्यासाठी हार्मफुल नसून ते युजफुल ठरतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. आता हे नेम्स तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि ते परत परत लिहिण्याचा सराव करा, त्यामुळे ते तुमच्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहतील. नेक्स्ट बघा, these microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes, for example clostridium. ओके, मग हे जे काही मायक्रोब्स आहेत, आता एवढे मायक्रोब्स आपण पाहिले जे की ऍक्टिव्ह बॅक्टेरिया आहेत, तर ते काय करतात, आपल्या इंटेस्टाईन मधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याचं बॅलन्स करण्यासाठी ते मदत करतात. म्हणजे इंटेस्टाईन मध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात आणि जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्यांचे पॉप्युलेशन डिक्रीज करण्यासाठी हे मायक्रोब्स त्यांना मदत करतात. आता हार्मफुल बॅक्टेरियामध्ये काय काय येतात, क्लोस्ट्रिडियम आहे. क्लोस्ट्रिडियमच्या बऱ्याचशा स्पीसीज पासून टायफॉइड, निमोनिया सारखे आजार होतात. तर असे हार्मफुल मायक्रोब्सला डिक्रीज केलं जातं या ऍक्टिव्ह बॅक्टेरियामुळे. Probiotic products are available in various forms like yogurt, kefir, so sauerkraut, a pickle of cabbage, dark chocolate, miso soup, pickles, oils, corn syrup, artificial sweeteners, microalgae, seafood like spirulina, chlorella, green algae, etc. तर प्रोबायोटिक कशाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. मग आता हे जे काही प्रोबायोटिक्स आहेत ते
मेनली योगर्ट. योगर्ट काय असतं हे आपण यापूर्वीच्या भागामध्ये सुद्धा पाहिलंय. तर योगर्ट दह्यासारखाच असतो, फक्त त्याच्यामध्ये थोडेसे टेस्ट आणि टेक्स्चर मध्ये चेंज असतात. त्यानंतर आहे केफीर. केफीर हा बटर मिल्क म्हणजे ताकासारखा असतो, पण त्यापेक्षा थोडासा तो गाढा असतो, म्हणजे थोडासा घट्ट असतो, थिक असतो. सोरक्रूट म्हणजे कॅबेजचं लोणचं. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे लोणचे बनवले जातात, लिंबूचं असेल किंवा मग परत आंब्याचं लोणचं आहे, मिरच्यांचं लोणचं, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचं लोणचं आपल्याकडे बनवलं जातं. मग त्याच्याच पद्धतीचं हे काय आहे, तर हे आपलं कोबीचं एक प्रकारचं लोणचं असतं. त्याच्यामध्ये आर्टिफिशियली वेगवेगळे मायक्रोब्स ऍड केले जातात, वेगवेगळे प्रोटीन्स ऍड केले जातात. तशाच पद्धतीने डार्क चॉकलेट आहे. चॉकलेट गनाच माहित असेल तुम्हाला, तर तशा पद्धतीचा एक प्रकार, त्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स ऍड केले जातात. फर्मेंटेशन प्रोसेस त्याच्यामध्ये होते. मिझो सूप आहे, सूपचे वेगवेगळे प्रकार आहेत. पिकल्स म्हणजे लोणचे वेगवेगळे, ऑइल्स, कॉर्न सिरप म्हणजे मका माहितीये तुम्हाला, मेज ज्याला आपण म्हणतो, तर त्या मेज पासून एक सिरप एक्स्ट्रॅक्ट केला जातो. त्या कॉर्न सिरप मध्ये पासून सुद्धा प्रोबायोटिक्स बनले जातात. आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत बरेचसे, म्हणजे आपल्याला आर्टिफिशियली एखाद्या गोष्टीला स्वीट टेस्ट द्यायची असेल तर त्या ठिकाणी बरेचसे मार्केटमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स अवेलेबल असतात. मायक्रो अल्गी म्हणजे बघा, त्यामध्ये स्पिरुलिना आहे, क्लोरेल आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी, तर यांचे पावडर असतात त्या प्रोबायोटिक्स मध्ये. बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपनीचे प्रोबायोटिक्सचे ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपल्याला टीव्ही वरती डे टू डे लाईफ मध्ये पाहायला मिळतात. पण हे जे काही प्रोबायोटिक्स आहेत तर ते थोडेसे महागडे असतात, कारण त्यांचा जो काही प्रोसेसिंगचा खर्च आहे तो जास्त असतो. म्हणजे बघा, आता आपण आर्टिफिशियली मायक्रोब्स एखाद्या पदार्थामध्ये घालतोय, जे की आपल्यासाठी खूप युजफुल आहे, मग त्यांच्यावरती प्रोसेस करणं हे थोडंसं जिकरीचं किंवा महागाचं काम असतं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की आज हे प्रोबायोटिक्स डेव्हलप करण्यात आले आणि त्यांचं दिवसेंदिवस महत्व का वाढते. These products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. तर हे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते काय करतात, तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे काही मायक्रोब्सची कॉलनी आहे तर ती कॉलनी इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात, त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे काय होतं, तर जी काही डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत, इव्हन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या वेगवेगळ्या, तर त्या इम्प्रूव्ह होतात, त्या व्यवस्थित पद्धतीने पार पडतात. रेजिस्टन्स वाढतो, आपली प्रतिकारक क्षमता वाढते. आपले हार्मफुल बॅक्टेरियाचे जे काही परिणाम आहेत तर ते कुठेतरी थोड्या प्रमाणात कमी केले जातात आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कंट्रोलमध्ये ठेवल्या जातात. युजफुल मायक्रोब्स बिकम inactive due to antibiotics. Probiotics make them active again. बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला वॉमिटिंग होतात किंवा मग बऱ्याच वेळेला आपल्याला पित्त होतं, बऱ्याचशा गोष्टी होतात, म्हणजे वॉमिटिंग, डायरिया यासारख्या आजारांमधून काय होतं, तर आपले जे काही बॅक्टेरिया आहेत, युजफुल बॅक्टेरिया, ते इनॅक्टिव्ह होतात, डेड होतात. मग एखादा आजार असेल, आपल्याला एखादी इन्फेक्शन झालं, तर त्यावेळेला डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक. तर त्या प्रतिजैविकांमुळे ते जे काही आपल्या गट मधले, आपल्या इंटेस्टाईन मधले युजफुल बॅक्टेरिया ते डेड होतात, त्यांची संख्या कमी होते, मग परत आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचा धोका जास्त असतो. मग त्यावेळेला डॉक्टर आपल्याला सांगतात की घरी गेल्यानंतर दही किंवा ताक घ्या म्हणून, बरोबर. मग आता हे दही किंवा ताक घेतल्यामुळे काय होतं, तर त्यांच्यामध्ये असणारे जे काही बॅसिलस आहेत, लॅक्टोबॅसिलस आहे, बॅसिलस आहे फक्त, तर ते खाल्ल्यामुळे ते आपल्या गटमध्ये जातात, त्या ठिकाणी परत त्यांची जी काही पॉप्युलेशन आहे ती इन्क्रीज होते आणि ती कॉन्स्टंट राहते आणि त्यांना परत ऍक्टिव्ह बनवण्याचं सुद्धा काम कोण करतात, हे प्रोबायोटिक्स त्यांना करत असतात. तर प्रोबायोटिक्स काय युजफुल आहेत, कशा पद्धतीने युजफुल आहेत, हे क्लिअर झालं तुम्हाला. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल आपण पाहतो मार्केटमध्ये प्रोटीनियस फूड पेक्षा जास्त डिमांड या प्रोबायोटिक फूडला आहे. कारण या तर हे प्रोबायोटिक्स फूड आपल्याला इम्युनिटी सिस्टीमला चांगली स्ट्रेंथ देतात, रेजिस्टन्स फ्री बनवतात, अशा बऱ्याचशा गोष्टी या प्रोबायोटिक्समुळे शक्य झालेल्या आहेत. Nowadays, probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. आजकाल प्रोबायोटिक्स हे डायरिया म्हणजे जुलाब, ज्याला आपण हगवण म्हणतो, तर त्यासाठी सुद्धा एक ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते आणि
पोल्ट्री म्हणजे जे काही कोंबड्यांचं पालन असतं, राईट, तर कुक्कुट पालन आपण ज्याला म्हणतो, तर त्या कुक्कुट पालनामध्ये सुद्धा हे प्रोबायोटिक्स ॲज अ ट्रीटमेंट वापरले जातात. तर प्रोबायोटिक्स अशा पद्धतीचे असतात, त्यामध्ये वेगवेगळे बरेचसे बॅक्टेरिया येतात, लाईक आपण पाहिलेले की लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडियम. तर प्रोबायोटिक्स मध्ये कोणते कोणते बॅक्टेरिया येतात असं जर प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला सांगता यायला हवं हे बॅक्टेरियाचे नेम्स कोणते कोणते ते. लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. तर थोडंसं प्रोनाऊन्स करण्यासाठी म्हणा किंवा स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी कठीण आहेत, बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो. थोडंसं प्रॅक्टिस करा या शब्दांची, यांच्या स्पेलिंगची, तर ते व्यवस्थितपणे येतील. कारण बऱ्याच वेळेला स्पेलिंग चुकीचा झाला तर वन वर्ड क्वेश्चन असतात, MCQ असतात, तर त्याच्यामध्ये मार्क्स कट केले जातात. सो बी सिरियस अबाउट इट. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपला, यानंतरचा पुढचा पॉइंट आहे यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे तुमचं डोकं वापरा. In the earlier class, you had prepared the solution of dry yeast for observation of yeast, which substance is prepared by its own on commercial basis. तर बघा, तुम्ही ड्राय इस्ट हे नाव ऐकलंच असणार. यापूर्वीच्या क्लासमध्ये आपण ड्राय इस्ट सोल्युशनचं ड्राय इस्ट पासून एक सोल्युशन बनवलं होतं आणि त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा केलं होतं आणि आपण कमर्शियल बेसिस वरती ते तयार करतोय. तर आता या ड्राय इस्टचा वापर कुठे केला जातो बघा, आपण बऱ्याच वेळापासून म्हणजे अगदी चॅप्टरच्या सुरुवातीपासून म्हणतोय की फर्मेंटेशन होतं. मग हे नेमकं फर्मेंटेशन असतं काय हे आपण आता इन डिटेल जाणून घेऊया. तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा, नाश्त्यासाठी सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणून ब्रेडकडे पाहिलं जातं किंवा ब्रेडला ओळखलं जातं. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल्स. वेगवेगळ्या धान्यांच्या पिठांपासून हे जे काही ब्रेड आहे तर ते ब्रेड बनवले जातात. त्यामध्ये बघा, डफ इज फॉर्म बाय मिक्सिंग बेकर्स इज सॅक्रोमायसिस सर्व्हिस दी वॉटर, साल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोर. जो काही डो असतो, डो म्हणजे काय, कणिक मळणं आपण ज्याला म्हणतो. ओके, आपल्याला पोळ्या करायच्या असतील, चपात्या करायच्या असतील तर आपण गव्हाचं पीठ घेतो, त्याला व्यवस्थितपणे मळतो, त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा थोडंसं मीठ आपण चवीनुसार घालतो. मग आपल्याला आता ब्रेड बनवायचंय तर त्यावेळेला आपण काय करणार, फॉर एक्झाम्पल आपण गव्हाचं पीठ घेतोय, त्यामध्ये आपण थोडंसं बेकर्स इस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सर्व्हिस मिक्स करतोय. इथे दाखवल्याप्रमाणे असतं ते. आय विल शो यू 1 मिनिट. ओके, हे आहे बेकर्स इस्ट. त्याचे सुद्धा प्रकार पडतात. तर आता तुम्हाला दाखवलेला होता ड्राय इस्ट. मग ते मिक्स करायचं, वॉटर मिक्स करायचं, चवीनुसार मीठ, आणि आपल्याला जो कोणता फ्लेवर पाहिजे असेल त्याच्यामध्ये फ्लेवरिंग साठी आपण इलायची म्हणा किंवा मग बऱ्याच वेळेला वेगवेगळे फ्लेवर असतात ब्रेडचे, पण गार्लिक असेल किंवा मग असे जिंजर असेल, असे फ्लेवर आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, शुगर इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल. तर आता यामध्ये काय होतं, तर जो काही सॅक्रोमायसिस सर्व्हिस आहे मीन्स ईस्ट, तर हा ईस्ट काय करतो, तर हा ईस्ट त्या ठिकाणी फर्मेंटेशन ही प्रक्रिया करतो आणि त्यामध्ये जे काही त्या डो मध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स आहेत तर त्याचं फर्मेंटेशन होतं. शुगर जी काही साखर आहे तर त्याचं कन्व्हर्जन हे कार्बन डायऑक्साइड मध्ये होतं आणि इथेनॉल ॲज अ बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतो. आता इथेनॉल म्हणजे काय, तर अल्कोहोल, थोडक्यात दारू ज्याला आपण म्हणतो, फक्त कमी फॉर्म मध्ये ते तयार होतं. मग आपण जेव्हा ते ब्रेडचा डो बनवला आपण त्याला काही वेळासाठी ठेवतो तर तो फुलतो, हळूहळू तो फुलतो. ज्या पद्धतीने आपलं इडलीचं पीठ असेल, डोसाचं पीठ असेल तर ते दुसऱ्या दिवशी फार छान पद्धतीने फुगलेलं असतं, स्पॉन्जी झालेलं असतं. मग तशा पद्धतीचा हा डो सुद्धा होतो. मग त्याला आपण हवा तसा आकार देऊन त्याला भाजण्यासाठी ओव्हन मध्ये किंवा भट्टीमध्ये ठेवतो. मग जेव्हा आपण त्याला भट्टीमध्ये ठेवतो त्यावेळेला त्यामध्ये असणारा जो काही कार्बन डायऑक्साइड आहे त्यामुळे तो व्यवस्थितपणे फुगतो, स्पंजी होतो, जाळीदार होतो. आणि मग आता CO2चा तर वापर झाला त्यामुळे तो स्पंजी झाला, पण इथेनॉलचं काय होतं, तर इथेनॉल सुद्धा जी काही हीट आहे, जे काही टेम्परेचर आहे त्यामुळे तो त्या ब्रेड मधून, त्या डो मधून निघून जातो. मग आता जे काही ब्रेड असतात तर त्या ब्रेड वरती
आपल्याला छोटे 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 डॉट पाहायला मिळतात. ते डॉट त्या बेकरीवाल्यांनी केले का? नाही. तर त्या ब्रेड वरती छोटे छोटे डॉट तयार झाले. मीन्स व्हॉट? की कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होताना त्या ब्रेड मधून, त्या डो मधून तसे डॉट्स त्या ठिकाणी पडले जातात. कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. जे काही कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे तर कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. तर हे आपल्या ड्राय म्हणजे कोरड्या स्वरूपात, ग्रॅन्युलर म्हणजे दाणेदार स्वरूपात डोमेस्टिक यूज साठी, घरगुती वापरासाठी आपण वापरतो. Is produced for commercial use contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. तर जे काही इंडस्ट्रियल यूज असतो तर त्या ठिकाणी वापरणारा जो काही ईस्ट आहे तो वेगळा असतो. म्हणजे बघा, त्यांना खूप लार्ज क्वांटिटीमध्ये दररोज ब्रेड बनवावा लागतो किंवा इतर प्रोडक्ट्स बनवावे लागतात आणि त्यामध्ये ईस्टचा वापर मस्त आहे. मग ते त्यांच्या सोयीनुसार तो जो काही कमर्शियल ईस्ट आहे ते घेतात, कॉम्प्रेस्ड ईस्ट घेतात. बट कॉम्प्रेस्ड ईस्ट आपण आपल्या घरी ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. का नाही ठेवू शकत? कारण हा कॉम्प्रेस्ड ईस्ट आपल्यासाठी फारसा वापरात येत नाही. मग आपल्यासाठी साधा डोमेस्टिक यूज साठी असणारा ईस्ट अवेलेबल आहे, ज्याला आपण ड्राय ईस्ट म्हणून ओळखतो. आता हा ड्राय ईस्ट थोडासा ग्रॅन्युलर असतो, दाणेदार असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण त्याला यूज करू शकतो. परत त्याला पॅक करून आपण आपल्या घरामध्ये सेफली ठेवू शकतो. ड्यू टू दिस, ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. आणि यामुळेच ब्रेड आणि बाकीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते प्रोडक्ट्स ईस्टमुळे न्यूट्रिटिव्ह होतात. Ingredients like vinegar, soya sauce, monosodium glutamate that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation. विनेगर माहिती आहे तुम्हाला? तर बऱ्याचशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण विनेगर वापरतो. ऍसिटिक ऍसिडचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं विनेगरमध्ये. आपण विनेगर कशा पद्धतीने तयार होतो तेही पाहणार आहोत. पण त्यापूर्वी सोया सॉस आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट मीन्स अजिनोमोटो. तर जे काही वेगवेगळे चायनीज पदार्थ असतात, तुम्ही जाता, आपण बरेच जण चायनीज फूड लवर आहात किंवा मग आपण चायनीज फूड खाण्यासाठी बाहेर पडतो. त्यामध्ये नूडल्स आहेत किंवा जे काही मंचुरियन आहे, तर त्याच्यामध्ये जे काही मीठ वापरलं जातं दॅट इज मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतो. तर तो अजिनोमोटो आपल्या नर्वस सिस्टीम वरती सुद्धा इफेक्ट करू शकतो. मीन्स आपल्या ब्रेन वरती, आपल्या न्यूरॉन्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो असं सायंटिस्टने सांगितलेले. तर बऱ्याचशा देशामध्ये हा अजिनोमोटो बॅन सुद्धा झालेला आहे. भारतात आपल्याकडे सध्या तरी बॅन नाहीये, आपण यूज करतो त्याचा अजिनोमोटोचा. पण बघा, कमीत कमी प्रमाणात बाहेरचं फूड खा किंवा मग जे काही चायनीज पदार्थ तर ते कमीत कमी प्रमाणात खा. कारण अजिनोमोटोचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीम वरती झाला तर मग वी कॅन बी डेड, आपण डेड सुद्धा होऊ शकतो. इतके वाईट परिणाम त्याचे होतात. तर हे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा आपण मायक्रोबचा वापर करतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपला विनेगर प्रोडक्शन. जस्ट आय हॅव सेड दॅट वी विल सी विनेगर प्रोडक्शन. तर विनेगर कशा पद्धतीने बनवलं जातं हे आपण आता लक्षात घेऊया. यामध्ये बघा, विनेगर इज यूज्ड in each country of the world to impart sour taste to food materials and for preservation of pickles, sauce, ketchup, chutneys, etc. तर संपूर्ण जगभरामध्ये विनेगर एखाद्या पदार्थाला आंबट चव आणण्यासाठी वापरला जातो. आणि लोणचं प्रिझर्वेशन असेल किंवा मग सॉस आहे, केचप आहे, चटणी आहे, तर त्यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी सुद्धा ते वापरलं जातं. Chemically, vinegar is 4% of acetic acid, that is CH3COOH. आता पर्सेंटेजचं काय आपण लक्षात घेऊया. Ethanol and alcohol is obtained by fermentation of carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of yeast Saccharomyces cerevisiae. तर जे काही विनेगर आहे, समजा हे विनेगर आहे, तर या विनेगर मध्ये 100% काय असतं, समजा फ्रूट ज्यूस घेतला आपण, त्याच्यावरती आपण सॅक्रोमायसिस सर्व्हिसी मीन्स ईस्ट टाकला, फर्मेंटेशन झालं आणि त्यामध्ये जे काही तयार होणारा इथेनॉल आहे तर तो इथेनॉल ॲज अ बाय प्रोडक्ट झाला आणि त्या ठिकाणी 4% एवढा ऍसिटिक ऍसिड त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे ती जी काही टेस्ट आहे विनेगरची ती सोर आपल्याला लागते.
आणि यामध्ये सुद्धा फर्मेंटेशन होतं. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसिडोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेशन. तर जे काही बॅक्टेरियल स्ट्रेन्स आहेत त्यांचं नाव आहे ॲसिडोबॅक्टर, ग्लुकॅनोबॅक्टर, ते मिक्स होतात कुठे, इथेनॉल सोबत, आणि ते मायक्रोबियल डिग्रेडेशन करतात. ॲसिडिक ऍसिड आणि अदर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत तर ते ऑब्टेन केले जातात या प्रक्रियेद्वारे. ॲसिडिक ऍसिड सेपरेट होते त्या मिक्सचरद्वारे रेअरफॅक्शन. ओके, आय विल टेल यू वन थिंग. आता हा रेअरफॅक्शन नावाचा जो काही टर्म तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वापरण्यात आलेला आहे तर ते विनेगर प्रोडक्शनच्या कुठल्याच मेथडमध्ये कुठेच आला नाही. तर हा रेअरफॅक्शन नेमका काय आहे, तर ते बऱ्याचशा रिसर्च पेपर्स म्हणा किंवा अदर जे काही आपले विकिपीडिया असेल, अदर जे काही रेफरन्स बुक्स असतात त्याच्यामध्ये रेअरफॅक्शनचा काहीच संबंध नाही किंवा तो कुठेच आढळलेला नाही. इफ यू नो व्हॉट इज मीन बाय रेअरफॅक्शन प्लीज टेल इन कमेंट सेक्शन. बाकीच्यांना पण कळू दे की हे रेअरफॅक्शन नेमकं आहे तरी काय. ॲसिडिक ऍसिड ब्लीच केलं जातं पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीनं आणि ते परत पाश्चराइज केलं जातं. पाश्चराइज केलं जातं मीन्स व्हॉट, तर त्याला फटाफट म्हणजे अगदी हाय टेम्परेचरला नेलं जातं अबाउट 90 to 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आणि परत त्याला कूल डाऊन केलं जातं अबाउट 3 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ CO2 गॅस इज मिक्स्ड टू प्रोड्यूस विनेगर. SO2 गॅस मीन्स मिथेन. तर मिथेन गॅस त्या ठिकाणी आपण वापरतो. Soya sauce is produced by fermentation of mixture of flour of wheat or rice and soybean with the help of fungus Aspergillus oryzae. तर जे काही सोया सॉस असतं आपण बऱ्याचशा प्रोडक्ट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थांना पेअर अप करण्यासाठी सॉस वापरतो. मग सोया सॉस इज वन टाइप ऑफ सॉस, एक प्रकारचं सॉस आहे जे की जापानमध्ये किंवा मग चायनीज लोक होती तर त्यांच्यामध्ये सोया, आता याच्या नावातच अर्थ लपलेला, तर या सोयाबीन पासून बनलेला हा सॉस असतो, त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जातो आजही. तर हे जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे तर त्याद्वारे ते बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये एका फंगसची मदत घेतली जाते, फंगस ॲस्परगिलस ओरिझी. तर या ठिकाणी सोया सॉसचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि दिस इज ॲस्परगिलस ओरिझी. सो या ठिकाणी मग आपला जो काही आजचा पार्ट होता, छोटासा पार्ट होता आजचा आपला, पण त्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्च्युअल पार्ट्स आपण पाहिले. आता यामध्ये बघा परीक्षेसाठी महत्वाचं काय, तर परीक्षेमध्ये तुम्हाला विनेगर प्रोडक्शनची प्रोसेस विचारली जात नाही, पण विनेगर प्रोडक्शन मध्ये कोणते कोणते बॅक्टेरिया किंवा कोणते कोणते मायक्रोब्स इन्व्हॉल्व आहेत असा प्रश्न विचारला जातो. प्रोबायोटिक्स मध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत त्यांचे एक्झाम्पल्स द्या, हाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल काही महत्वाचं असेल तर फक्त आणि फक्त जे काही वेगवेगळे बॅक्टेरियाचे नेम्स आहेत विथ देअर स्पेलिंग्स ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि बॅक्टेरियाचं नेम लिहिताना एक रूल तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागेल, दॅट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचरची पद्धत. जर आपण वहीमध्ये लिहितोय तर आपला जो काही फर्स्ट लेटर असणार आहे स्पीसीजचा आणि जीनसचा तर ते कॅपिटल आणि स्मॉल असायला हवेत आणि त्याला सेपरेटली अंडरलाईन सुद्धा करणं बंधनकारक आहे. इट इज कंपल्सरी. आणि आपण जर तसं नाही केलं तर इट विल बी अनव्हॅलिड किंवा ते रॉंग म्हणलं जातं. ओके, तर फ्रेंड्स या ठिकाणी आपला जो काही सेकंड पार्ट होता या चॅप्टरचा तो संपतो. यानंतरचा जो काही भाग आहे दॅट विल बी अवर थर्ड पार्ट. तर त्यामध्ये जो काही रिमेनिंग पोर्शन असेल तो आपण पाहूया. पण या संपूर्ण पार्ट मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आता ज्या पद्धतीने तुम्ही हे रेकॉर्डेड व्हिडिओज पाहताय तर लाईव्ह सेशन्स अटेंड करण्यासाठी आपलं जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील जो काही पार्ट थर्ड आहे, फोर्थ आहे किंवा अदर चॅप्टर्स आहेत त्यांचे एक्सरसाइज असेल तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या पार्ट मध्ये.
तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.